नमस्कार सर्वांना. माझ्या ऋषीला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण चिंच ही वर्षभर कशी टिकवून ठेवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी चिंच बाजारातून आणून घेतलेली आहे आणि आता त्यावरील टणक कडक असं साल आपण काढून घ्यायचं आहे. ते काढत असताना दोन्ही हाताचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. संपूर्ण साल काढल्यानंतर त्याचा देठाकडील भाग व त्यावरील शिरा देखील आपण काढून घ्यायचे आहे, जेणेकरून चिंच ही छान स्वच्छ होईल. तर अशी संपूर्ण चिंच आपण त्यावरील भाग काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही संपूर्ण चिंच ही हळूहळू आपण छान साफ करून घ्यायची आहे. आणि यामध्ये जर काही खराब चिंच असेल तर ती त्यात टाकायची नाही, नाहीतर चिंच ही वर्षभर आपली टिकणार नाही. म्हणून खराब चिंच ही बाजूला काढून घ्यायची आहे. तर अशी ही चिंच वर्षभर आपल्याला आमटीमध्ये, वरणामध्ये, चिंचेचा कोळामध्ये आपल्याला लागते. तर त्यासाठी आपल्याला ती टिकवणं अगदी गरजेचं असतं. तर आता मी ह्या चिंचेचा जे मधल्या बिया आहेत त्या काढून घेत आहे. तर त्यासाठी मी सुरीचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर काट्याचा जो चमचा असतो त्याच्या साहाय्यानेच देखील तुम्ही हे करू शकता. आता मला हे सुरीच्या साहाय्याने सोपं जात होतं, त्यामुळे मी सुरीचा वापर इथं केलेला आहे. आणि असा हा वरचा भाग मोकळा करायचा आहे आणि बिया या काढून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने संपूर्ण चिंचेच्या बिया मी काढून घेणार आहे आणि सर्व चिंचेची जी वरची साल आहे ती मोकळी करून घेणार आहे, जेणेकरून जेव्हाही आपण याचा वापर करू तर आपल्याला ते वापर करताना सोपं जाईल आणि टिकायलासुद्धा ते छान असतं. त्यामुळे असं संपूर्ण प्रोसेस आपण करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही सर्व भाग मी मोकळा करून घेतलेला आहे. संपूर्ण चिंचेमधील बिया आपण काढून घेतलेल्या आहे आणि आता ह्या चिंचा आपण 1 ते 2 तासासाठी कडक उन्हामध्ये ठेवायच्या आहे, जेणेकरून त्या वर्षभर छान टिकतील. ह्या संपूर्ण चिंचेला आपण ऊन दाखवलेलं आहे. अगदी छान मस्त अशा या चिंचा वाळल्या गेलेल्या आहेत. आता या चिंचेवर आपण 2 ते 3 चमचे मीठ घालून घेणार आहोत. मीठ हे यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्यामुळे चिंच स्टोअर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. तर साधारणतः 1 ते 2 चमचे मीठ यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण मीठ आपण चिंचेला लावून घेणार आहोत. तर त्यासाठी चिंच ही छान वर खाली करत आणि त्याला संपूर्ण मीठ हे चोळून घ्यायचं आहे. अगदी आपण हे 10 ते 15 मिनटं अशा पद्धतीने चिंच ही छान वर खाली करून तिला मीठ लावून घेतलं तर चिंचेला थोडासा ओलसरपणा येतो आणि चिंचेचे आपण छान मुठीमध्ये बांधून आणि गोळे बनवायचे आहे, जेणेकरून आपल्याला बरणीमध्ये स्टोअर करताना जागाही कमी लागेल. तर अशा पद्धतीने दोन्ही हातांच्या साहाय्याने आपण त्याचे छान गोळे बनवून घ्यायचे आहे, म्हणजे चिंचेला मीठ देखील छान लागतं आणि स्टोअर करताना जागा देखील कमी लागते. तर अशा पद्धतीने हे गोळे मी बनवून घेतलेले आहे. असे हे गोळे छान दाबून हाताच्या साहाय्याने बनवून घ्यायचे आहे. आता ह्या काचेच्या बरणीमध्ये आपण हे स्टोअर करून घेणार आहोत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे. स्टीलच्या भांड्याचा किंवा डब्याचा तुम्ही वापर केला तर तो खराब होईल, त्यासाठी काचेच्या बरणीचाच आपण वापर करायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चिंच स्टोअर करून ठेवली तर ती वर्षभर खराब होत नाही. केव्हाही तुम्ही त्याचा वापर करू शकतात. ही चिंच स्टोअर करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.